एवढे मोठे तांदूळ टाकून दे म्हणतो. हे काय सोपं आहे का तांदूळ टाकून? ह्या वाढला बघा असा राग बी यायला लागलाय. आणि काय करायचं सांगा या सरकारला? इतकं तांदूळ दिसतंय ना हे असं नुसती घाण आहे त्याच्यात. घाण म्हणजे खडे बारीक आणि वास तर जन्माचा. याचा 4 पाण्यानं धुतलं तरी ती वासच जायना त्या भाताचा. कसं काय करावं आता ह्या भाताला? गहू दिलं त्याची चपाती येईना, इतकी वळणी नाही. पीस 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 चपाती असं लाटायला तर चिरा पडायला लागल्या. आता त्याच्यात गहू मिक्स करावं म्हणलं, पैसे नव्हते माझ्याकडे गव्हाला. आता एवढं त्याच्यात खडे जर राहते तर माझे डोळे दुखायला लागलेत. आधीच मला चष्मा लागलाय. काही खडे इतके आहे ते बारके. इथं दाखव, इथं खाली बारीक बारीक खडे आहेत. त्याच्यात काय दिसत नाही तुम्हाला. आता मला बी दिसत ना, मी बी चष्मा नाही घालायला. बारीक बारीक किती नमुन्याचे आळ्या पण आहेत. त्याच्यात आळ्या पण आहेत. मला दिसणार, मी चष्मा नाही घातला म्हणून तुम्हाला दाखवले असते. चष्मा चष्मा 7 किलो तांदूळ पोरग म्हणते मला टाकून दे नदीला माशाला. बघा कसं करावं आता. एवढं टाकावं, अन्नाला टाकून देव का? टाकून दे वाटतंय का? आता काहीतरी बनवून खावंच लागेल ना याचे दळून आणून. हो का? असं पण वास बी वाटत नाही. हो का? लय बेकार वास येते. कसं काय करावं काय नाही सरकारचं कसं करावं आता? हो का? अशी खडी आहे ती, इतके खडे आहे ते तुम्हाला दाखवला. तुम्हाला खरं नाही वाटत पण असली खडे आहेत का? तांदूळ बी सारखंच ते तांबडे बी खडे आहेत. काय लय खडे आहेत तुम्हाला दाखवायला हे नाही पाहत. हो का? मोठे मोठे खडे बारीक तर किती असते बघा. मग आता हे नीट करावं. आणि तेवढं मेहनत लावून बी चव भात नको खाऊ वाटेना. तोंडात भात घास घालू वाटेना भाताचा. कसं तांदूळ खड्या वाळ्या झालं कसं व्हायचं? एखादा खडा गेला तरी कसं व्हायचं सांगा? लय खडे लय. कुठलं किती महिन्याचं आहे काय की का पावसात भिजवून सडवून दिले का काय माहिती. मला तर वाटायला पावसातच भिजलेलं आहे. आता दळून आणावं तर ह्याला नीट कवा करावं. एवढं किती खडे किती काय करू? मला लय टेन्शन आलं या तांदळाचं. दिलं होतं बरं का मागच्या बारला 2-4 बारला चांगलं दिलं. पण आता ह्या बारीचं दिवाळीत मेन दिवाळीत तेव्हा काय असलं दिले काय? गेल्या वर्षी तर काय बायनं दिलं तर तेल बी काय काय डाळ दिलं होतं काहीतरी सणाचं. पण मैदा बिदा. पण आता तर दिवाळीला ते तर जाऊ द्या ते गोडधोड. पण हे सुद्धा नीट दिलं नाही. काय फायदा ह्या तांदळाचा? कसं खावं ह्यात? नीट करता करताच आखा दिवस जायचा. माझे डोळे आंधळे होऊन बसून मी येता येता खडे लय आहे ते बारीक बुगा त्याच्यात. मिक्स करून टाकला का काय माहिती. असं तर नाही जगदुनिया. काय करायचं? रडक्याचे डोळे पुसायचे काम आहे ते. नुसतं रडक्याचे डोळे पुसायचे काम. उपयोग काय यार? अन्नाला चव का धव का काय? वास का नुसता असाच वास येतोय. असं केल्यावर तर भात कसा वास जातच नाही असं नाकातून. 2दा केला होता मी भात. पण लेकराला तसंच मजबूर मी 2दा चालले. पण आता खाऊच वाटत नाही. दळून आणा म्हणते तोंडाचा फस. पण आखबंद मला आखबंद दिवस जाईल कवा करून येते मी एवढं. जाऊ द्या जसं जेव्हा ही होईन वेळ भेटेल तेवढं 1 गिलास करून संपवून टाकते. खाऊन माजावं, टाकून माजू नये. आता दिलंय ना त्याच्यात समाधान मानायचं. त्याच्यात मस्कडे झाल्यात पांढरे. काय उदी कचरा देऊ दिलंय ना त्याचा मान यायला. अन्नाला टाकून नाही द्यायचं. अन्नासाठी तर मेहनत करतोय आपण. मेहनतीचं खायला लागतं. टाकून द्यायचं नसतं. आता दिलंय त्याने आता खराब तर त्यांची चुकी आहे ती. गरीबाला कसं द्यायचं ते त्यांना कळत नाही का चांगलं द्यावा म्हणून. थोडं तरी खायच्या लायकीचं द्यावं ना त्याने. अजिबात असं नाकात वास बसला त्याचा पार. गव्हाच्या चपात्या येईना ना भात खायला येईना. आता काय करू मी? ह्या तांदळाला काय करू मी? ह्या तांदळाला काय करू मी? अशी जादू राहावं की पटापट खडी निघून जावं. ते एक मिशन आहे म्हणजे असं केलं का खडी निघून जातात ना. हा निघाले म्हणते हाय काहीतरी खडी निघून जायचं. भेटतच नाही कुठं आहे ते. कुठं आहे मला नाही माहिती. पण ह्याच्यात ना खडे निघून जातात म्हणून बघा. आता मला नाही हे असले दिसतात मोठ्याने खडी. पण बारकाले नाही ना दिसत. लय बारकी खडे नाही दिसत. माझ्या डोळ्यालाच दिसत नाही तर काय करू? अजिबात असं वेगळे खडे नाही दिसत. असले बारीक
तार धरती माझ्या डोळ्याला, येचताच माझं नाकी नऊ येईल. आता केलं असतं काय तर उन्हाळा असता तर ते तांदळाचे पापड बिपडे केले असते, पण माझ्यानं नीट करणं होईना बाई. थोडे तिकट नाही आहे त्याच्यात, घाण लयच घाण आहे त्याच्यात. घाण म्हणजे खडे. काम पाकडून बघते आळ्या बिळ्या, आळ्या बी असणारच. इथं जात पर्यंत आळ्या नाही ना, आहे ते बारीक केडा बारीक आहे ते पांढरा बारीक आहेत म्हणून आळ्या अजून केडा तयार व्हायला लागल्यात आळ्या. केडा आहे त्याच्यात. घाण तर जाऊ द्या, पाकडून निघन, पण खडी नाही निघणार अशी पाकडून. बारीक किडा आहे. खडा आहे. किडे आहे ते काही असं दिलंय बघा, तांदूळ ह्या बारीचं राशन कार्डावरचं. त्यांना वालायचं परत म्हणत्याने फुकट दिलंय. काय फुकट देऊन उपयोग आहे का सांगा? फुकट देऊन येऊ का असलं घ्यावं लागते. मग खायला बी ना धड टाकून बी द्यायला ये ना. भात केला तर एवढा भात केला तर एवढंच खाते त्याची नको नको बळणी, आणि टाकण्यात चालय भात. ती कसं करू मी त्या भाताला सांगा? आता असलं दिल्यावर जरा तर मर्यादा राहावं त्या सरकाराची, की बाबा चांगलं जरा द्यावं, खायचं तरी लायकीचं द्यावं जरा थोडं तरी. देतात बरं का, असं नाही की कधीच चांगलं देत नाही, असं नाही, देतात ते चांगलं. पण हो काही आता हे एकदा महाग पण झालं होतं असं, 2-3दा झाले असं आता. आणि ह्याच्यामध्ये दुसरंच वेगळाच प्रकारचं ते तांदूळ यायला लागले. धड तांदूळ बी नाही आणि धड कायच नाही, ते उगतच आहे ते काहीतरी म्हणतात ते, ह्याच्यात नाही वाटत. तांदळाने खडे तांदळासारखे खडे ह्याच्यात नाही बघा, ते दाखवायला तसलं नाही. तर ते वेगळंच हे आहे, पाण्यात टाकलं की वर येते असं, ते लाह्यासारखं लाह्यागत वर येते, ते तरंगत ते. याच्यात नाही वाटतं तसलं. याच्यात दुसरंच खजिना भरलाय नुसता खड्याचा. खडे ते खडे वास. हां बघ चल. हां हे ना, तर तुमच्याकडे असं तांदूळ आलंय का तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही असं तांदूळ भेटला मग काय करता तुम्ही? दळून त्याचे काय बनवून टाकतात? तुमचे डोळे चांगले असले तर तुम्ही नीट बी करता, पण माझे डोळे चांगले नाही आहे, डोळे दुखतात माझा. जरा पण असं बघितलं की चष्म्याने बी काय पण तब्येत बरोबर नाही, माझे डोळे दुखायला लागल्यात, म्हणून मला नीट करणं होत नाही. या तांदळाचं काय करू मला नक्की प्लीज सांगा तुम्ही. की असं तांदूळ भेटला वास मारतोय की नीट करून बी कसं बी घेतलं असतं कुणाकडून, पण खावायला तोंडात वास यायला त्याचा वेगळाच. मग भिजून तांदूळ वाळू घालून ठेवल्यावर आहे एक प्रकार असा आहे. सांगा नक्की कमेंटमध्ये तुमच्याकडे असला तांदूळ आलंय का ह्या वारीला, नक्की कमेंट करून सांगा.